तुमचा विश्वास, आमची बातमी। म्हाडाचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कुसुंबा गावातील बसस्टँड चौकामध्ये एकत्र येत हल्लेखोरांच्या पुतळ्याचं दहन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी संतप्त ग्रामस्थांनी कॅमेरे बंद असल्याचा आरोप करत गावामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे खांब उखडून फेकत तोडफोड केली आहे। हल्लेखोरांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। धुळे तालुक्यातील गोताणे येथे एका साखरपुडा समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी पूर्वीच्या वादातून म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे यांच्यावर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संग्राम पाटील, नारायण शिंदे यांच्यासह इतरांनी हल्ला केला होता असा आरोप किरण शिंदे यांनी केलाय। हल्ल्यानंतर किरण शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली आहे। मात्र पोलिसांनी केवळ तक्रार अर्ज दाखल करून घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। हल्लेखोरांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी कुसुंबा ग्रामस्थांनी आंदोलन केलंय। किरण शिंदे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कुसुंबा गावातील ग्रामस्थांनी बसस्टँड चौकामध्ये एकत्र येत दुकाने बंद ठेवत माजी कृषी सभापती संग्राम पाटील, नारायण शिंदे यांच्या पुतळ्याचं दहन करत आंदोलन करण्यात आलंय। यावेळी ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। सौ हेमलता सुभाष बोरसे, आमचे एकमेव किरण काका हे सार्वजनिक कार्यक्रमासाठी गोताणे गावाला गेले आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। या प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांना चपल्याने मारू, त्यांच्या चेहऱ्यावर थुंकू आणि त्याला अटक करा असा आमचा सर्वांचा जाहीर निषेध आहे। गेल्या 5 वर्षामध्ये अनेक जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांच्या त्या प्रकाराचा गैरवापर करून व त्या पदाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे घोटाळे, भूखंड हडपणे, 3 लाखाचा मोबदला, 1 करोड रुपयाला कोर्टाची फसवणूक करणे, या माध्यमातून ज्या व्यक्तीने केलं तो खरा सूत्रधार कोण आहे हे शोधणं आज खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे। तर किरण शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधामध्ये कुसुंबासह आजूबाजूच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन तीव्र आंदोलन केलंय। यावेळी हल्लेखोरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। नेहमी सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे खांब उघडून फेकत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। बंद कॅमेरे आणखी लावून ठेवले आणि जेव्हा तेव्हा बंद करून ठेवता, राहता तेव्हा बंद करून ठेवता। मग काय उपयोगाचा? आता एवढा मोठा आता आमच्या नेत्यांवर हल्ला झालेला आहे आणि ते कॅमेरे चालू नाहीत, मग काय उपयोगाचे ते कॅमेरे? आमचा क्रोध आहे। आमच्या लाडके नेते होते किरण नाना शिंदे, त्यांच्यावर एवढा मोठा हल्ला झाला आणि ते कॅमेरे चालू नाहीत। मग एवढी जनता जमलेली आहे इथं आणि काय उपयोगाचा आहे? आज सगळ्यांना मदत करणारे होते, त्यांच्यावर एवढा हल्ला झाला। हे गावगुंडे कोण होते? ते नारायण पाटील होते काय शिंदे होते आम्हाला काही माहित नाही, पण आम्हाला खूप वाईट वाटतंय। आमचा सुनील निकम, आपलं शासन, धुळे। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।